डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। गुलमोहर विश्रामगृह रोकड प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे पुन्हा आक्रमक। धुळे येथील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात मिळून आलेल्या 1,84,84,000 रुपये प्रकरणी राज्यातील एकाही आमदाराने नुकत्याच झालेल्या अधिवेशनात सरकारला प्रश्न विचारला नसल्याने सर्वच आमदारांनी लाज सोडली आहे। हे महाराष्ट्राच्या जनतेचं दुर्दैव असल्याचं म्हणत राज्य सरकारसह राज्यातील सर्वच आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा विधिमंडळाच्या अस्मितेचा प्रश्न असून विधिमंडळाची गरिमा राखण्याकरिता आपण SIT स्थापन करू अशी घोषणा केली, परंतु 2 महिन्याचा कालावधी जाऊनही कुठलीही SIT समिती नेमली नाही। या संदर्भात राज्यातील एकही आमदाराने मुख्यमंत्र्यांना विचारणा केली नाही, म्हणून माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकाद्वारे राज्यातील सर्वच आमदारांविषयी शंका व्यक्त केली आहे। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। काही हजारात आणि काही लाखात जर भ्रष्टाचार झाला तर विधानसभेमध्ये आमदार गदारोळ बोलवतात। सभागृहाचं कामकाज अनेक वेळा स्थगित होतं, पण आमदारांच्या नावावर गोळा केलेले 1,84,84,200 रुपये एका आमदारांनी प्रश्न उपस्थित केला। कारण तुम्ही कबूल केलं होतं SIT स्थापन करायचं, काय झालं? कोण आहे त्या SITचा अध्यक्ष? काय पण एवढं सुद्धा हिंमत आता लोकप्रतिनिधीमध्ये राहिलेली नाही। सगळे लोकप्रतिनिधी हे लाचार झाले, लाचार। भाजपने नरसाई आडम, बच्चू कडू किंवा काही अन्य प्रामाणिक आमदार यांना योजनाबद्ध रीतीने निवडणुकीत पराभूत केलं। ते काय लोक त्यांच्या विरुद्ध नव्हते, यंत्र त्यांच्या विरुद्ध होते, आणि त्यामुळे विधानसभेमध्ये आता जनतेच्या प्रश्नावर बोलणारं कोणी राहिलेलं नाही। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।